आता भाजीचा कलर छान बदलला आहे पहा। आता यामध्ये फ्लावर घालूया आणि पुन्हा एक 5 मिनिटं परतून घेऊ। आता ज्यांना कळत असेल ते म्हणतील ह्यांनी माईक पण लावला आहे आणि व्हॉइस ओव्हर पण केला आहे, तर थोडी गडबड झाली आहे। माझा माईकची बॅटरी संपल्यामुळे तो बंदच होता आणि मी फक्तच बोलत राहिले, त्यामुळे आता मला पुन्हा व्हॉइस ओव्हर करायला लागला। आता काम करायचं म्हणजे असे काही मजेशीर प्रसंग येतच असतात। हाय फ्लेमवर सर्व भाज्या आपण परतून घेतल्या आहेत। आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। नेहमीपेक्षा तेल थोडं जास्त घ्या, कारण भाजी ग्रेव्हीची आहे ना, त्यामुळे थोडं जास्त तेल लागेल। तेल गरम झालं की यामध्ये तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालायचं आहे। त्यासोबतच स्लिट करून घेतलेल्या हिरवी मिरची पण घालायची। मिरची आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे आणि भाजीच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता। आता वाटून घेतलेला कांदा घालूया। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे। कांद्याचा कलर बदलला आहे। आता यामध्ये हळद आणि तिखट घालायची आहे। तिखट मी नेहमीपेक्षा अर्धा चमचा जास्तच घातली आहे, कारण काजूमुळे थोडासा भाजीला गोडवा येतो, तो याने कव्हर करता येईल। आता हे मसाले